अयोध्या इथे उद्या प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर शहरामधून सकल हिंदुत्ववादी संघटनांच्याकडून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या मंदिरामध्ये रामाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी रामाच्या गाण्यांवरती खासदार धनंजय महाडिक यांनी ठेका धरला, तर काही कार्यकर्त्यांनी धनंजय महाडिकांना खांद्यावरती घेऊन डान्स केला। कोल्हापूरच्या चौकामध्ये प्रभू श्रीरामाच्या प्रतिमा उभा करण्यात आलेल्या आहेत। घराघरांवरती आकाश दिवे लावलेले आहेत, गुड्या उभा केलेल्या आहेत, रांगोळ्या चालू आहेत, पंत्या चालू आहेत। तुम्ही रांगोळ्या बघू शकता, 2-2, 4-4 किलोमीटर रांगोळ्या लोकांनी इथं निर्माण केल्या। आणि मग कोल्हापूरमधील सकल हिंदू समाज आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानं आज ही प्रभू श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती आणि प्रभू श्रीरामाची मूर्ती यांच्या जल्लोषामध्ये उत्साहामध्ये मिरवणूक चालू आहे। बिंदू चौकामधून आता 3-4 तासापूर्वी सुरू झालेलं तुम्ही बघू शकताय। अवघं शहर, अवघा जिल्हा हा रस्त्यावर आलेला आहे आणि जयघोषामध्ये ही सगळी मिरवणूक आता पार पडत आहे। तर अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे आणि या सोहळ्याचा उत्साह देशभरामध्ये पाहायला मिळतोय। कोल्हापूरमध्ये ही शोभायात्रा काढण्यात आलेली होती, ज्यामध्ये खासदार धनंजय महाडिक सहभागी झाले। राम नामाच्या जयघोषामध्ये तल्लीन होताना त्यांनी नृत्यावरती ठेका सुद्धा धरला। कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावरती उचलून घेत आपला उत्साह दर्शवलेला आहे। कोल्हापूर शहरामध्ये सकल हिंदुत्ववादी संघटनांकडून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या रॅलीमध्ये उंट, घोडे यांच्यासह प्रभू श्रीराम यांची रथामधून मिरवणूक काढण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।